नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत भाजणीची चकली। मस्त खुसखुशीत अशी भाजणीची चकली बनवणार आहोत आपण। योग्य प्रमाण वापरून भाजणीच्या चकल्या, खुसखुशीत अशा भाजणीच्या चकल्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायलाही विसरू नका। तर चला पटकन रेसिपी सुरू करूया। आज आपण भाजणीची चकली बनवणार आहोत। इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे, चकलीचं भाजणीचं पीठ आहे। हे मी आधी करून ठेवलेलं आहे। आता हे पीठ मी कसं केलं, 1 किलो पीठ आहे। 1 किलो चकली भाजणी कशी करायची ह्याचं मी सर्व साहित्य प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देणार आहे। यापूर्वीसुद्धा चकली भाजणीचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चेक करू शकता। आता आपल्याला हे पीठ चाळून घेतलेलं आहे, 1 किलो पीठ आहे। आता आपल्याला हे पीठ उकडून घ्यायचं आहे, उकड काढायची आपल्याला। आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता या कपच्या मापाने मी पीठ मापून घेतलेलं आहे 8 कप। आता आपल्याला तेवढंच अर्ध प्रमाणात पाणी घ्यायचं आहे। जसं 8 कप जर पीठ आहे, 8 पेक्षा थोडंसं जास्त होतं, तर मी इथे 4 कपच पाणी घेणार आहे। आता या कपच्या मापाने मी इथे 4 कप पाणी घेतलेलं आहे। पाणी थोडं कमी झालं तरी चालेल, आपण नंतर त्याच्यामध्ये पाणी घालू शकतो, पण पाणी आधीच जास्त घालायचं नाही, नाहीतर पीठ पूर्ण सैल होणार, लूज पडणार। जास्त सैल पीठ आपल्याला करायचं नाही आहे। नंतर पाहिजे तर मळताना आपण कोमट पाण्याने मळून सुद्धा घेऊ शकतो पीठ, त्यामुळे पाणी कमी घालायचं। आता या पाण्याला उकळ यायला द्यायचे। पाणी हे आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे। आता इथे पाणी आपलं गरम होत आहे, यामध्ये आपण तिखट घालूया। तिखट तुम्ही आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त। आता इथे तिखट मी 1 2 3 चमचेच तिखट घालत आहे, कारण जास्त पण तिखट बरी नाही। तीळ टाकत आहे, सफेद तीळ 2 चमचे। इथे मी ओवा घालत आहे थोडासा, अर्धा 1 चमचा घालायचा। आता याच्यामध्ये तेल घालूया आपण। तेल मी इथे 4 चमचे घातलेलं आहे। तेल पण जास्त प्रमाणात घालायचं नाही, अगदी पण मोहन म्हणून घालतो आपण ते पाण्यामध्ये, जास्त पण तेल घालायचं नाही। तर मी इथे 4च चमचे तेल घातले। 4 किंवा 5 चमचेच तेल घाला, पण जास्त पण घालू नका। चवीसाठी मीठ। आता जेवढं पीठ आहे आपलं त्यानुसार चवीसाठी मीठ घालायचं आहे। आता ह्या पाण्याला ना जरा उकळ येऊ द्यायचे, पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे। यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे, तुम्ही घालता की नाही माहीत नाही, पण मी थोडीशी हळद घालते। आता आपलं पाणी हे चांगलं गरम झालेलं आहे, पाण्याला चांगली उकळ येऊ द्यायचे। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला, कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने करा। जास्त वाटलं तर कमी करा, जर तिखट जास्त असेल तुमचं, लाल मसाला जर तुम्ही वापरत असाल तर तिखट जास्त असेल तर कमी करा। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला। आता इथे पाण्याला उकळ आलेली आहे चांगली, तर मी पीठ ना थोडं थोडं करून याच्यात घालते। गॅस बारीक ठेवायचा आहे। तर इथे आपण पीठ घातलेलं आहे, बघू शकता पीठ आपलं थोडं जास्त आहे, त्यामुळे ढवळताना पण व्यवस्थित ढवळायचं आहे। हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे। खाली पाणी आहे आणि वरती पीठ आहे। आता इथे बघू शकता आपण पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। कढईमध्ये मी घेतले म्हणून मला थोडा वेळ लागला हे मिक्स करायला। स्लो गॅसवर मी हे मिक्स करून घेतलेलं आहे।
जास्त पीठ असेल ना तर एखादं मोठं भांडं घ्यायचं. आता मी कढई मोठी घेतली आहे तरी पण मला ते कमीच पडलं, लहानच झाली ती. पण ठीक आहे, चला आपलं मिक्स झालेलं आहे आता हे पीठ. याच्यामध्ये तिखट वगैरे सर्व आपण टाकलेलं आहे. मीठ वगैरे कमी झालं ना तर नंतर थोडंसं टेस्ट घेऊन बघायचं पिठाची. जर कमी झालं तर वरून तुम्ही घालू शकता पीठ मळताना. आता ह्या पिठावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून द्यायचं आहे, गॅस बंद करायचा आणि 5 ते 10 मिनिट आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. किंवा 1 मिनिट स्लो गॅसवर ठेवून द्या, पण झाकण ठेवून द्या. आता हे झाकण ठेवून मी तसंच ठेवून देणार आहे आणि नंतर काढणार आहे. आता 5 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूया. पाच मिनिट आपण झाकण ठेवून हे पीठ उकळवून घेतलेलं आहे. आता हे काय करणार आहे, मी पुन्हा त्या परातीमध्ये काढून घेते पीठ. पीठ आपलं हे झालेलं आहे. आता हे पुन्हा त्या परातीमध्ये काढून घेऊया. आता इथे परातीमध्ये आपण पीठ काढून घेतलेलं आहे, बघू शकता. पीठ गरम आहे, हलकं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपल्याला पीठ मळायचं आहे. 1 किलो पीठ आहे, 1 किलोपेक्षा थोडा जास्त असू शकतं. आता मी कपच्या मापाने घेतलेलं आहे. फुललं आहे पीठ चांगलं. चमच्याने मोठी परात घ्यायची, चमच्याने चांगलं ढवळून घ्यायचं. आता हे पीठ वरखाली करायचं म्हणजे हलकं थंड होईल. ते पूर्ण थंड करायचं नाही, हलकं थंड करायचं आणि मग पीठ मळायला घ्यायचं. आपल्याला हे गोळा करायचा आहे. मळताना पण कोमट पाणीच घ्यायचं, थंड पाणी घ्यायचं नाही. शक्यतो कोमट पाणी आपल्याला मळताना घ्यायचं आहे. आता पीठ इथे थंड झालेलं आहे, हलकं थंड झालेलं आहे. आता हे मळून घेऊया हाताने. पीठ जास्त असेल तर थोडं थोडं करून मळा. आता हे पीठ जास्तच आहे, पण आधी मी पहिले थोडं गोळा करून घेणार आहे आणि नंतर मग मळणार आहे चांगलं. आता मळताना आधी पाणी वापरायचं नाही. पिठामध्ये पाण्याचा अंदाज किती तो घ्यायचा आणि मगच पाणी वापरायचं. गोळा जर होत असेल तर पाणी वापरायचं नाही. त्याच्यामुळे पीठ उकडताना पण पाणी कमीच ठेवायचं, आधी जास्त ठेवायचं नाही, कारण पाण्याचा अंदाज चुकू शकतो म्हणून. अशा प्रकारे पीठ ना चांगलं कुस्करून घ्यायचं. म्हणजे कसं, पाण्यामध्ये पीठ जे पाणी आहे आपण घातलेलं ओलसरपणा, त्याच्यामध्ये पीठ चांगलं मिक्स होईल. आणि गोळे गोळे आहेत ना ते पण तोडून घ्यायचे. पिठाचे मध्ये मध्ये गोळे झालेले आहेत ते पण तोडून घ्यायचे चांगले. जे आपण तिखट वगैरे सर्व घातलेलं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. मीठ वगैरे कमी झालं असेल तर तुम्ही वरून घालू शकता. आता मी सुद्धा थोडंसं मीठ वरून घातलेलं आहे याच्यामध्ये, कारण मला ते कमीच वाटलं. एवढ्या पिठाला मीठ ते मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं घातलं आहे. लाल तिखट माझ्या मते बरोबर आहे. जास्त पण तिखट करायच्या नाहीत, नाही तर त्या जळजळीत होतात खाल्ल्यावर, घशाला वगैरे जळजळतात नंतर. त्याच्यामुळे जास्त तिखट नाही करायच्या. आता याच्यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे, पातळ पीठ मळायचं नाही. त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घाला आणि पिठाचा गोळा घट्ट असा मळून घ्या. इथे बघू शकता आपलं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. पीठ घट्ट मळायचं, 2 हाताने पीठ चांगलं मळून घ्यायचं, पण पीठ घट्ट मळायचं. खाली चिकटले ना ते पण काढून घ्यायचं. पातळ पीठ आधीच मळायचं नाही, कारण पीठ न जर पातळ झालं ना तर चकल्या बरोबर येत नाहीत, कुस्करतात तेलामध्ये. त्यामुळे चकलीचं पीठ हे घट्टच ठेवायचं. आता इथे मी पीठ परातीला लागलेलं ते पण सर्व काढून घेतलेलं आहे आणि पीठ इथे घट्ट असं मळून घेतलेलं आहे. मळायला थोडा वेळ लागतो सर्व पीठ एवढं, आणि पीठ थोडं जास्त होतं त्याच्यामुळे त्याचा गोळा व्हायला वेळ लागला मला. आता इथे गोळा आपला तयार झालेला आहे, बघू शकता. आता पिठाचा गोळा मळून घ्यायचा, साईडला ठेवायचा. करायला घ्यायच्या चकल्या थोडं थोडं पीठ घ्यायचं, थोडं पाणी टाकून, कोमट पाणी घ्यायला पाहिजे तर कोमट पाणी लावून थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं आणि चकल्या पाडायचा. आता आपण हा गोळा साईडला ठेवून देऊया. बघू शकता साईडने ओटा पण खराब झालेला आहे पीठ मळताना. आता पहिले मी तो ओटा साफ करून घेते आणि मग आपण चकल्या बनवायला घेऊया. आता आपण चकल्या करणार आहोत. आता इथे एक छोटा गोळा घेतलेला आहे, बाकीचं पीठ मी दुसऱ्या टोपामध्ये झाकून ठेवलेलं आहे.
थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून हलकं हलकं मळायचं आहे, एकसारखा गोळा करायचा आहे आणि साच्यामध्ये भरायचा आहे. आता आपण याचा पण एक छोटा भाग घेऊया. पाणी लावायचं आहे, जर पीठ जास्त घट्ट असेल तर पाणी लावायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे, पण जास्त पण पातळ करायचं नाही. हे जे पीठ आपण मळतो आहे ते जास्त पण पातळ करायचं नाही, घट्टच ठेवायचं आहे. एकदम पातळ जर करणार ना पाणी लावून लावून तर चकली पडताना तुटणार आणि तेलात पण ती विरघळणार. त्याच्यामुळे पातळ करायचं नाही, घट्टच पीठ ठेवायचं आहे, पण जास्त पण घट्ट अगदी टाईट नाही ठेवायचं. आणि एकसारखा गोळा मळायचा आहे, लांबलचक असा. चकलीच्या साच्यामध्ये भरताना एकसारखा गोळा मळायचा आहे. आता आधी पीठ नाही चांगलं मळून घ्यायचं आहे, मळल्याशिवाय साच्यामध्ये घालायचं नाही, कारण पीठ चांगलं मळणं गरजेचं आहे. आता इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे, एकसारखा गोळा करून घ्यायचा आहे. बघू शकता लांबलचक असा मी गोळा करून घेतलेला आहे. असा लांबलचक गोळा करून घ्यायचा एकसारखा, जेवढा आपल्या साच्यामध्ये बसेल तसा. आता इथे साचा घेतलेला आहे. गरज असल्यास साच्याला आतून तेल लावायचं, म्हणजे पीठ आतमध्ये चिकटणार नाही जास्त करून शक्यतो. आणि मी शक्यतो तेल लावूनच घेते, म्हणजे पीठ जास्त चिकटू नये म्हणून. असं चमच्याने थोडंसं तेल सोडायचं. एकदा लावलं तरी बस आहे, परत परत लावायची गरज नाही आहे. आता हा जो गोळा घेतला आहे असाच्या असा साच्यामध्ये घालायचा. जितका गरज आहे तितकाच गोळा आपल्याला साच्यामध्ये ठेवायचा आहे, कारण मध्ये तोडायचा नाही. मध्ये तुटला ना तर चकली पण तुटू शकते. मध्ये पीठ बिलकुल तोडायचं नाही, जितकं राहील तितकं घालायचं, दाबायचं आतमध्ये, आणि जर नाही राहत असेल ते वरचं काढून टाकायचं. इथे मी दाबून पीठ भरलेलं आहे, एकच गोळा घातला आणि पीठ दाबून भरलेलं आहे. आता साचा लावून घेऊया. आता हे पीठ साईडला ठेवलं आहे आपण. आता बटर पेपर घेऊ शकता किंवा इतर काही प्लास्टिकची पिशवी वगैरे घेऊ शकता, काही घेऊ शकता. आता मी इथे ताटाचा वापर करत आहे, ताटाला तेल लावते थोडंसं. आणि मी इथे ताटावर चकल्या पाडून घेणार आहे. आता आपण साचा घेतला आहे, चकल्या पाडून घेऊया. पहिले जे हवा असते ती जायला द्यायची, थोडी साचा फिरवायचा. पीठ यायला थोडा वेळ लागतो कारण हवा असते. आणि एकदम जास्त मोठी लांबलचक हे पाडायची नाही, जास्त वर धरायचं नाही. बघू शकता. अशा प्रकारे आपण चकल्या पाडून घेणार आहोत. एक चकली आपण इथे पाडून घेतलेली आहे. साच्याचं जे हे वरचं हे आहे ते उलटं फिरवायचं, म्हणजे खालून पीठ येत नाही. एक चकली पाडून घेतली, दोन्ही टोक आपल्याला चिकटवून घ्यायचे. जास्त मोठ्या मोठ्या चकल्या मी करणार नाही आहे. अजून एक दाखवते तुम्हाला. फिरवताना जास्त फिरवायचं नाही आहे, पीठ जास्त बाहेर आलं नाही पाहिजे, नाही तर मग ते तुटतं. थोडं थोडं फिरवायचं आणि गोल चकली फिरवून घ्यायची अशा प्रकारे. जास्त मोठ्या मोठ्या मी करणार नाही आहे. बघू शकता तुम्ही आपली चकली कशी व्यवस्थित आलेली आहे, बिलकुल तुटलेली नाही आहे. दोन्ही चकल्या बघा बिलकुल तुटलेल्या नाही आहेत, टोक पण व्यवस्थित आलेले आहे आणि जे हे आहेत त्याला काटे ते पण व्यवस्थित आलेले आहेत. पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं, पीठ घट्ट मळायचं, एकदम पातळ मळायचं नाही, लिमिटेड मळायचं. मळताना पण थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं. पीठ चांगलं मळलं ना तर चकल्या व्यवस्थित येतात. आता आपण सर्व चकल्या पाडून घेऊया आधी. आता इथे आपण एका साच्याच्या एका भांड्याच्या पूर्ण चकल्या काढून घेतलेल्या आहेत. आता हे आपण तळायला घेणार आहोत.
थोड्या थोड्या करून तळायच्या, एकदम काढून ठेवायच्या नाही, सुकवायच्या नाही आणि तळायच्या नाहीत. आता एका साच्यामध्ये जे पीठ घातलं होतं त्याच्या ह्या चकल्या आहेत, त्या मी आता तळून घेणार आहे आणि मग त्या तळता तळता दुसऱ्या पण काढून घेणार आहे. आता इथे गॅसवर आपण तेल तापसं ठेवलेलं आहे, मोठी कढई ठेवलेली आहे. तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग चकल्या सोडायच्या आहेत. आता आपण तेल पहिलंच तापसं ठेवलेलं आहे. एक चकली मी सोडणार आहे, सगळ्या नाही सोडणार आहे. एक चकली मी सोडून बघते, कारण आपलं तेल कितपत तापलं आहे वगैरे ते बघण्यासाठी मी एक चकली सोडते. तेल आपलं अजून व्यवस्थित तापलेलं नाही आहे. चकली सोडताना म्हणजे तेल पहिलं चांगलं तापलेलं असावं. तेल चांगलं तापलं की मग चकल्या सोडायच्या आणि मग स्लो गॅस करायचा. स्लो गॅसवर चकल्या फ्राय करून घ्यायच्या, तळून घ्यायच्या, पण कडकडीत तेलात चकल्या तळायच्या नाहीत. आता आपलं तेल चांगलं तापलेलं नाही आहे, बघू शकता नुकतंच तापायला आलेलं आहे, बुडबुडे आत्ताच यायला लागलेले आहेत. आता बघा तेल तापलं आहे, चकली वर आलेली आहे. आता ही चकली तुटते का वगैरे हे चेक करण्यासाठी मी घातलेलं आहे ते चकली तेलामध्ये. आपण चेक करूया ही तुटते का. आता आपण चकली पलटी करूया. तेल आपलं चांगलं तापलेलं नाही आहे, बघू शकता तापलं नव्हतं, त्याच्यामुळे चकली पण व्यवस्थित हे झाली नाही, अशी वाकडे तिकडे झाले. आता ही चकली मी काढून घेते आणि दुसऱ्या चकल्या घालते. आता जी चकली आपण घातली होती एक, ती आपण तेलामधून काढून टाकलेली आहे. दुसऱ्या चकल्या सोडून देते मी. जितक्या राहतील तितक्या सोडायच्या, अति पण सोडायच्या नाहीत. मी आता इथे 4 ते 5च चकल्या सोडलेल्या आहेत, त्या आपण मी चेक करणार आहे. गॅस मी स्लो केला आहे, कारण तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. चकली सेट होऊ द्यायची आणि मग तिला पलटी करायची. तेल असं चांगलं तापवून घ्यायचं आणि स्लो करायचा गॅस. आता ह्या चकल्या आपण पलटी करून घेऊया. तेल चांगलं तापलं आहे, त्यामुळे मी पूर्ण स्लो केला आहे गॅस, कारण आपल्याला चकल्या चांगल्या तळायच्या आहेत. जर कडकडीत तेलामध्ये तळल्या ना तर त्या बाहेरून काळ्या होतील आणि आतमध्ये कच्च्याच राहतील, त्याच्यामुळे स्लो केला आहे गॅस. आता ह्या चकल्या दोन्ही साईडने 2-2 मिनिट चांगल्या शेकून घ्यायच्या आहेत. हलक्या बदामी रंगावर आपल्याला चकल्या काढायच्या आहेत, जास्त काळपट करायच्या नाही आहेत. याचे जे बबल्स आहेत ते थांबले आणि चकली खाली बसली की समजायचं चकली आपली तळली गेलेली आहे. आता इथे चकल्या आपल्या तळून झालेल्या आहेत, बघू शकता. जे चकलीवर जे बबल्स येत होते ते कमी झालेले आहेत. चकल्या दोन्ही साईडने 2-2 मिनिट पलटी करून मी तळून घेतलेल्या आहेत, बघू शकता. स्लो गॅसवर तळून घेतल्या त्या चकल्या, कारण तेल आपलं चांगलं तापलं होतं. सोडल्यानंतर मी स्लो गॅसवर चकल्या तळून घेतलेल्या आहेत. हे लक्षात ठेवायचं, स्लो गॅसवर चकल्या तळायच्या तेल चांगलं तापवून घेतल्यानंतर. आता बघू शकता चकल्या खाली बसलेल्या आहेत आणि त्याचे बबल्स पण कमी झालेले आहेत. आता ह्या चकल्या तळून झालेल्या आहेत, आपण त्या काढून घेऊया. तेल नितळून घ्यायचं आहे आपल्याला. मी ह्या झाऱ्यामध्ये काढून घेते. तेल चांगलं नितळून घ्यायचं आहे आणि चकल्या काढून घ्यायच्या. आता इथे आपण परत दुसऱ्या चकल्या सोडणार आहोत. चकल्या सोडताना पुन्हा गॅस थोडा वाढवायचा, फास्ट करायचा. तेल 1 मिनिट चांगलं तापवून घ्यायचं, म्हणजे ते तापलं जाईल फास्ट केल्यावर, आणि मग चकली सोडायची. स्लो गॅसवर जे तेल आपण ठेवलं होतं त्यामध्ये चकली सोडायची नाही. मी गॅस वाढवला आहे, तेल तापवून घेत आहे. आता मी याच्यामध्ये चकली सोडते. चकल्या सोडून झाल्यानंतर गॅस आपण स्लो करायचा. आता इथे आपण चकल्या सोडलेल्या आहेत, तेल तापलेलं आहे. गॅस स्लो करायचा. स्लो गॅसवर चकल्या तळून घ्यायच्या. 1 मिनिट सेट होऊ द्यायच्या, नंतर पलटी करायच्या आणि 2 मिनिट इकडे पलटी करून चकल्या चांगल्या बदामी रंगावर तळून घ्यायच्या. आता इथे दुसऱ्या बॅचमध्ये आपण चकल्या सोडल्या होत्या, त्या पण तळून झालेल्या आहेत, बघू शकता. दोन्ही साईडने आपण चांगल्या तळून घेतल्या. बुडबुडे कमी झालेले आहेत आणि चकल्या खाली बसलेल्या आहेत, त्याचा अर्थ आपल्या या चकल्या तळून झालेल्या आहेत. आता या चकल्या पण आपण काढून घेऊया. तेल नितळून घ्यायचे.
इथे आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत, भाजणीच्या चकल्या आपल्या इथे तळून झालेल्या आहेत, मस्त चकल्या झालेल्या आहेत, एकदम कुरकुरीत चकल्या झालेल्या आहेत. बघू शकता खूप छान झालेल्या आहेत, कुठेही तुटलेल्या नाही आहेत, मस्त चकल्या झालेल्या आहेत. तुम्हाला एक तोडून दाखवते. बघू शकता एकदम कुरकुरीत चकल्या झालेल्या आहेत. मस्त अशा भाजणीच्या चकल्या झालेल्या आहेत, आपल्या योग्य प्रमाणात झालेल्या आहेत, मस्त कुरकुरीत अशा चकल्या झालेल्या आहेत. तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.